आर्थिक स्थैर्याचा जो भाग आहे, तर ज्या महिलांना आर्थिक स्थैर्य आहे, तुम्ही जसं शहरी भागातला उल्लेख केला, तर आर्थिक स्थैर्य असेल तर तुम्हाला सामाजिक सन्मान असतो आणि आर्थिक स्थैर्य नसेल तर समाज तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघत नाही. आपल्याकडे महिलांच्या नावावर मालमत्ता नसणं किंवा महिलांची आर्थिक स्थिती चांगली नसणं, याच्यातून पण त्या महिला जेव्हा एकल होतात तेव्हा समाजाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे बदलतो. या महिलांची संख्या खूप मोठी आहे. म्हणजे 2011च्या जनगणनेमध्ये एकल महिलांची संख्या भारतामध्ये 7,30,00,000 आणि महाराष्ट्रामध्ये 54 लाख आहे. माझा असा अंदाज आहे की या जनगणनेमध्ये ती संख्या किमान 80 लाख असू शकते. म्हणजे इतकं प्रमाण आहे. पण या एकल महिला म्हणजे यांच्यामध्ये विधवा, परित्यक्त्या किंवा ज्या सिंगल स्वतःहून 5 प्रकारच्या महिला त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे एकतर विधवा आहेत, घटस्फोटित आहेत. परित्यक्ता हा शब्द अशासाठी वापरला जातो की ज्यांना पतीनं घराबाहेर काढलं आहे किंवा ज्या घराबाहेर निघाल्यात पण ज्या कोर्टामध्ये गेल्या नाहीत, म्हणजे कायदेशीर सेपरेशन झालं नाही, अशांना परित्यक्ता म्हणतात. ती संख्या मोठी आहे महाराष्ट्रात. त्यानंतर ज्यांची लग्न होऊ शकली नाहीत, म्हणजे समजा दिव्यांग असल्यामुळं किंवा आर्थिक परिस्थिती किंवा इतर शारीरिक कारणामुळं, किंवा ज्या महिला स्वेच्छेनं एकल राहिले की आम्हाला नाही साथीदाराची गरज, अशा 5 प्रकारच्या महिलांना आपण एकल म्हणतो. आता शेवटचा जो बाय चॉईस राहणाऱ्या महिला आहेत त्यांचे कदाचित प्रश्न नसतात, कारण त्यांनीच ते प्रश्न म्हणजे आर्थिक स्वरूपाचे प्रश्न नसतात म्हणूनच त्यांनी तो निर्णय घेतलेला असू शकतो. पण पहिल्या 4 महिलांचा एकल म्हणून गंभीर प्रश्न.